परमेश्वराची स्तुती असो. हालेलुया. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. परत एकदा परमेश्वराने आम्हाला एकत्रित केलं त्याचं गुणगान, त्याचे गौरव, त्याचं महिमा करण्यासाठी. म्हणून आम्ही त्या परमेश्वराला सर्व सन्मान आणि सर्व महिमा देऊया. त्यावेळेस आपण आपल्या भक्तीला सुरुवात करूया. परमेश्वराचा धन्यवाद मी सदा करीन, माझ्या मुखात त्याचे स्तवन सतत असेल. माझा जीव परमेश्वराच्या ठाई प्रतिष्ठा मिळविली. दीन हे ऐकून हर्ष करतील. तुम्ही माझ्याबरोबर परमेश्वराचे थोरवी गा आणि सर्व मिळून त्याच्या नावाची महती वर्णूया. आपण प्रार्थना करू. हे आमच्या परमथोर पवित्र सेनाधीश्वर दैवपा, तुझ्या नावाला मान, सन्मान, गौरव, महिमा तुला देतो प्रभुदेवा. गौरदेवपा, तू खरंच चांगला आहे आणि तुझी दया सनातन आहे, म्हणून आम्ही तुझे उपकार मानतो. प्रभुदेवा, तुझ्या वचनामध्ये असं सांगितलेलं आहे, त्याचा अनुभव घेऊन पहा तो किती चांगला आहे. प्रभुदेवा, आमच्या जीवनामध्ये आम्ही रोज आणि रोज अनुभव घेतो आणि रोज आम्ही हेच म्हणतो, परमेश्वर तू खरंच किती चांगला आहे. आणि गौरदेव बाप्पा, तू आपल्या लोकांवरती प्रीती करतो. आणि ह्या संकट काळी गौरदेव बाप्पा, जे सर्व लोक गौरदेव बाप्पा ह्या जगातले घाबरलेले आहे, भेदरलेले आहेत, पण प्रभुदेवा, जो तुझ्यावर विसंबून राहतो तो निर्भय राहतो. आणि गौरदेव बाप्पा, आम्ही निर्भय आहोत त्याचं कारणच तू आमचा प्रभू आहेस. तू आम्हाला सहाय्य करणारा, आम्हाला पुढं चालवणारा परमेश्वर आहेस, म्हणून आम्ही तुझं उपकार मानतो. गौरदेव बाप्पा, ज्या भीतीने लोक ग्रस्त आणि त्रस्त झालेले आहेत, त्या त्रासाला, त्या व्हायरसला आम्ही येशूच्या नावात वेळेस मारून टाकतो. प्रभुदेवा, तू आपलं काम गौरदेव बाप्पा तुझ्या लोकांच्या जीवनामध्ये कर आणि तुझं गौरव, तुझं महिमा त्यांच्या जीवनामधून तू प्रगट कर, अशी मी तुझं प्रार्थना करतो. ह्या दिवसांमध्ये लोकांनी गौरदेव बाप्पा जास्त निवडलेला आहे. गौरदेव बाप्पा, जे सर्व मानव तू ह्या जगामध्ये निर्माण केलेले आहेत, त्यांना तू तुझ्या कृपेने, दयेने तू त्यांना सहाय्य कर, अशी मी तुझं प्रार्थना करतो. आणि प्रभुदेवा, तुझं गौरव आमच्या प्रत्येकाच्या जीवनातून होऊ दे. ही प्रार्थना आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात करतो, म्हणतो ऐकू द्या. आमेन. त्यावेळेस मी विनंती करतो बदर गौरव आणि पालखीबाईंना की त्यांनी पुढे यावं आणि परमेश्वराचं गुणगान करावं. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. बोलो येशू मसीह की. Share. प्रेरणा प्रभू येशूच्या नावात तुम्हा प्रत्येकाला शालोम आणि पुन्हा एकदा या ऑनलाईन चर्च सर्व्हिसमध्ये तुम्हा प्रत्येकाचं स्वागत आहे. प्रेरणा, माझा विश्वास आहे तुम्ही सर्वजण परमेश्वराची आराधना करण्यासाठी, त्याचं नाव उंचवण्यासाठी उत्साहित आहात. आमेन. Amen. पण या आपण सर्वजण काही गीत गाऊन त्या परमेश्वराची आराधना करणार आहोत. प्रेरणा, आजचा हा आपण जो दिवस जगत आहोत, हा दिवस आपण पाहत आहोत, ही केवळ परमेश्वराची कृपा आहे. आमेन. Amen. आपण जगाकडे पाहिलं तर आपण पाहतो की जगाची भयानक परिस्थिती आहे, परंतु या सर्व परिस्थितीमध्ये परमेश्वराने आपल्याला सांभाळलेलं आहे, त्यांनी आपल्याला राखलेलं आहे आणि तो आपल्याला चालवत आहे. म्हणून त्या परमेश्वराची आपली स्तुती करूया. Amen. आमेन. प्रिय परमेश्वराचं वचन स्तोत्र 47 मध्ये 47 मध्ये जो स्तोत्र करता येतो असं म्हणतो की आहो सर्व लोक हो, टाळ्या वाजवा आणि उत्साहाच्या शब्दाने परमेश्वराचा जयघात करा, कारण की परमेश्वर हा परात्पर देव आहे. आमेन. Amen. तो सर्व काळचा राजा आहे आणि म्हणून या परमेश्वराची आराधना करण्यासाठी आपण गीत गाऊ. आपल्या सगळ्यांना येणारं गीत गाऊया. तालियां बजाते हुए, नाचते और गाते हुए येशू की स्तुती करेंगे. आपण सर्वजण मिळून गीत गाऊया आणि त्या परमेश्वराची आपण स्तुती करूया.
या प्रेम आपण सर्वजण टाळ्या वाजवूया त्या परमेश्वराची स्तुती करूया. 1, 2, 3, go. तालियां बजाते हुए नाचते और गाते हुए, तालियां बजाते हुए नाचते और गाते हुए यीशु की स्तुति करें, हम यीशु की गुण गाएं, यीशु की स्तुति करें, हम यीशु की गुण गाएं. तो से बात तालियां बजाते हुए 1, 2, 3 नाचते और गाते हुए, तालियां बजाते हुए नाचते और गाते यीशु की स्तुति करें, हम यीशु की गुण
मसीह की जय. या आपण सर्वजण जोरात टाळ्या वाजवून त्या परमेश्वराची स्तुती करूया तेव्हा. कारण की तो परमेश्वर चांगला परमेश्वर. या प्रियानं आपण सर्वजण आपले नेत्र यावेळेस बंद करूया. आपलं लक्ष त्या प्रभूकडे लावूया. आणि त्या परमेश्वराची आपण आराधना करणार आहोत प्रिया. We worship you. प्रिय प्रभू परमेश्वर, तुझं वचन असं सांगतं प्रभू की तू इस्रायलाच्या स्तवनात बसणारा परमेश्वर आहेस. प्रभू तू तुझ्या लोकांच्या स्तवनात बसणारा परमेश्वर आहेस. प्रभू तू आज तुझ्या सामर्थ्याने या ठिकाणी आहेस, त्याबद्दल आम्ही तुझ्या आभार मानतो. आम्ही तुझं पवित्र नाव उंचावतो प्रभू. पवित्र परमेश्वर, आम्ही तुझी आराधना करतो. प्रार्थना ऐकणाऱ्या परमेश्वर, अद्भुत कार्य करणाऱ्या परमेश्वर, तुझी आराधना आम्ही करतो. प्रेरणा परमेश्वर, त्याने आपल्याला अभिवचन दिलंय की युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुझ्या सोबत आहे. प्रियानो, तो जो आपला परमेश्वर आहे तो आपल्या सोबत युगाच्या समाप्तीपर्यंत, तो आपल्याला कधी न सोडणारा परमेश्वर आहे. आणि त्याची जी प्रीती आहे ती प्रीती आपण कधीच मोजू शकणार नाही. ती अपार अशी प्रीती आहे. Lord, we worship you. टूट कर पे करने न देगा मुझे यीशु मसीह का प्यार, जिसने अकेला न छोड़ा मुझे. कैसा अनोखा प्यार. बिखरने न देगा मुझे यीशु मसीह का प्यार, जिसने अकेला न छोड़ा मुझे. कैसा अनोखा प्यार. माँ की तरह मुझे थामेगा वो, न देगा मुझे. मेरे आंखों के आंसू को पहुंचेगा वो, बाहों में लेगा मुझे. माँ की तरह मुझे थामेगा वो, गिरने न देगा मुझे. पहुंचेगा वो, बाहों में लेगा मुझे.
वचन या ठिकाणी करत आहोत प्रभू परमेश्वर. तू नव्याने प्रभू परमेश्वर आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये ये प्रभू. आमच्या अशक्तपणामध्ये प्रभू, आमच्या निर्बलतेमध्ये प्रभू परमेश्वर, तुझं प्रेम ही आमची ताकद आहे प्रभू परमेश्वर. तू आमची ताकद आहेस प्रभू परमेश्वर. प्रभू आम्ही आमच्या स्वतःला तुझ्या डोळ्यातच समर्पित करतो. पवित्र आत्मा तुझे सामर्थ्य आहे, तो मला पुरव. तुझी कृपा तो मला पुरव आणि तुझ्यामध्ये अधिकाधिक वाढण्यासाठी तू मला सहाय्य कर. सर्व गोष्टीबद्दल तुझे आभार मला स्तुती कर प्रभू. तुझी आराधना करण्याची तू मला संधी दिलीस, त्याबद्दल तुझे आभार प्रभू. तुझ्या वचनाद्वारे तू मला प्रत्येकाची नव्याने भेट दे आणि तुझ्याच नावाचा मान प्रभू. सर्व गोष्टीबद्दल तुझे आभार मला स्तुती कर. सर्व गौरव तुझ्याच नावात आहे प्रभू. येशूच्याच नावाची प्रार्थना करी, मग तुझं एक महान आमच्या पर्यटन. या प्रेम आपण सर्वजण असंच प्रार्थनेच्या वातावरणामध्ये त्या प्रभूला म्हणूया प्रभू, तुझ्या वचनाद्वारे तू आम्हाला प्रत्येकाची नव्याने भेट घे. परमेश्वराची स्तुती असो. खरंच परमेश्वर किती चांगला आहे ह्याचा अनुभव आम्ही त्याच्या समक्षतेमध्ये घेतला, त्याच्या गीतांमध्ये घेतला, त्याच्या आराधनेमध्ये घेतला. तो लवकर येतोय देवाच्या प्रियजनांना. आपण आपलं मन त्या प्रभूकडे लावूया. आणि म्हणूनच ज्यावेळेस आम्ही स्तुती स्तवन करतो, त्याची आराधना करतो, त्यावेळेस तो प्रभू आमच्यामध्ये उतरून येतो, आम्हाला महानरित्या आशीर्वाद देतो. म्हणून देवाच्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, ज्याला उत्साह शब्दाचा परिचय आहे तो धन्य. आमचा प्रभू येशू लवकर येतो, आम्ही उत्साहित होऊ आणि त्या प्रभूला म्हणूया की येशू तू येत असताना आमची नवीनरित्या तू तयारी कर. आता तू आमच्यामध्ये तुझ्या आराधना करत असताना तू आमच्यामध्ये उतरून आलास. आता तुझं वचन आम्ही ऐकत असताना तू आमच्या हृदयाशी बोल. असं आपण प्रभूजवळ बोलूया. त्यावेळेस आपण परमेश्वराच्या वचनाकडे पाहूया की परमेश्वराच्या वचनामध्ये काय लिहिलेले आहे. आपण वाचूया यशायाचं पुस्तक ह्याचा 51वा अध्याय 1 ते 7 वचन. आणि मी विनंती करतो पाळकीनबाईला की त्यांनी पुढे यावं, देवाचं वचन वाचावं आणि प्रार्थना करावी. आपण परमेश्वराचं वचन वाचूया. आजच्या मरणासाठी जो शास्त्र भाग निवडण्यात आलेला आहे तो आहे यशया याचा 51वा अध्याय आणि वचन आहेत 1 ते 7. यशया याचा 51वा अध्याय वचन आहेत 1 ते 7. सियोनेला समाधानकारक वचने. तुम्ही जे धार्मिकतेस अनुसरणारे, परमेश्वरास शरण जाणारे, ते माझे ऐका. ज्या खडकातून तुम्हास खोदून काढिले त्याकडे व खाणीच्या ज्या खळग्यातून तुम्हास खणून काढिले त्याकडे लक्ष द्या. अब्राहम तुमचा पिता व सारा तुमची जननी याकडे लक्ष द्या. तो एकटा होता तेव्हा त्याला मी बोलाविले व त्याला आशीर्वाद देऊन त्या एकाचे पुष्कळ केले. पहा, परमेश्वराने सियोनाचे सांत्वन केले, त्याचे सर्व ओसाड स्थळांचे सांत्वन केले. त्याचे रान एदेनासारखे केले, त्याचा निर्जल प्रदेश परमेश्वराच्या बागेसारखा केला. आनंद व उल्हास, उपकार स्मरण, गायन वादनाचा ध्वनी त्याचमध्ये होत आहे. माझ्या लोकांनो, मजकडे लक्ष द्या. माझ्या प्रजे मजकडे कान दे. कारण माझ्यापासून धर्मशास्त्र निघेल व राष्ट्रास प्रकाश प्राप्त व्हावा म्हणून मी आपल्या धर्माची संस्थापना करीन. माझा न्याय समीप आला आहे. माझे उद्धार कार्य सुरू झाले आहे. माझे भुज राष्ट्रांचा न्याय करतील. द्वीपांना माझा ध्यास लागला आहे. त्यांचा भरोसा माझ्या बाहूंवर आहे. वर आकाशाकडे आपले डोळे लावा, खाली पृथ्वीकडे लक्ष द्या. कारण आकाश धुराप्रमाणे विरून जाईल,
पृथ्वी वस्त्राप्रमाणे जीर्ण होईल, तिचे रहिवासी चेटांप्रमाणे मरतील, तरी माझे तारण सर्व काळ टिकेल, माझा न्याय भंग पावणार नाही. हे धर्म जाणणाऱ्यांनो, माझे धर्मशास्त्र मनात वागविणाऱ्यांनो, तुम्ही माझे ऐका. मर्त्य मानव नावे ठेवतील त्यास घेऊ नका, त्यांच्या निंदेने घाबरू नका. देवबाप ही वाचलेली वचनं आपल्या सर्वांसाठी आशीर्वादित करो. प्रियानो, आपण आपले नेत्र बंद करूयात आणि आपण प्रार्थना करूया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. स्तुती, स्तुती, स्तुती. धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्ता. धन्यवाद, 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 धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्ता. हे अखिल सृष्टीच्या उत्पन्न करता प्रभू परमेश्वर पिता, खरोखर दयाघन परमेश्वरा, पुन्हा एकदा दयाघन परमेश्वरा, या सुंदरशा समय दयाघन परमेश्वरा, आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो. सर्व आदर, सर्व सन्मान, सर्व गौरव, सर्व महिमा आम्ही तुला देतो दयाघन परमेश्वरा. कारण खरोखर दयाघन परमेश्वरा, तू आमचा सेनाधीश परमेश्वर आहेस दयाघन परमेश्वरा. खरोखर दयाघन परमेश्वरा, तू आमचा स्वर्गीय पिता आहेस दयाघन परमेश्वरा. आणि खरोखर दयाघन परमेश्वरा, कधी न बदलणारा तू आमचा स्वर्गीय बाप आहेस दयाघन परमेश्वरा. आतापर्यंत दयाघन परमेश्वरा, आमचा तू सांभाळ केलास, आमचा तू प्रतिपाळ केलास दयाघन परमेश्वरा. आणि खरोखर दयाघन परमेश्वरा, पुन्हा एकदा दयाघन परमेश्वरा, तुझ्या चरणापाशी आम्हा प्रत्येकाला दयाघन परमेश्वरा लीन आणि नम्र तू केलंस, याबद्दल मी तुझा आभार मानते. आम्हाला तू एकत्र केलंस या ऑनलाईन माध्यमाद्वारे, याबद्दल मी तुझा आभार मानते. विशेष प्रार्थना करते तरी बाप्पा, खरोखर दयाघन परमेश्वरा, मागील आठवड्याभर दयाघन परमेश्वरा तू आमचा संरक्षण दाता, आमचा देव झालास, याबद्दल मी तुझी स्तुती करते दयाघन परमेश्वरा. आणि खरोखर दयाघन परमेश्वरा, एवढं तू आमच्यावर प्रेम केलेलं आहेस दयाघन परमेश्वरा, आणि एवढं तू आमच्यावर प्रेम करतोस दयाघन परमेश्वरा. या सर्व गोष्टींबद्दल मी तुझे खूप खूप मनापासून आभार मानते. विशेष प्रार्थना करते पवित्र बाप्पा, की खरोखर दयाघन परमेश्वरा, पुन्हा एकदा दयाघन परमेश्वरा, तुझ्या पवित्र वचनात ऐकण्याची सुसंधी दयाघन परमेश्वरा, ही जी काही सुवर्ण संधी तू आम्हा प्रत्येकाला लाभू दिलीस दयाघन परमेश्वरा, त्याबद्दल मी तुझा आभार मानते. विशेष प्रार्थना करते पवित्र बाप्पा, खरोखर दयाघन परमेश्वरा, तुझं वचन दयाघन परमेश्वरा, तुझ्या वचनाद्वारे दयाघन परमेश्वरा आम्हाला ज्ञान प्राप्त होतं दयाघन परमेश्वरा. आणि तुझ्या या पवित्र वचनाद्वारे दयाघन परमेश्वरा आम्हाला सुज्ञतेचं शिक्षण प्राप्त होतं दयाघन परमेश्वरा. आणि म्हणून दयाघन परमेश्वरा, तुझ्या या पवित्र वचनाबद्दल दयाघन परमेश्वरा आम्ही हृदयापासून मनापासून तुझे खूप खूप आभार मानतो दयाघन परमेश्वरा. आणि विशेष यावेळेस मी प्रार्थना करते पवित्र बाप्पा, की खरोखर दयाघन परमेश्वरा, तुझं हे पवित्र जिवंत वचन आम्ही ऐकत असताना दयाघन परमेश्वरा आमच्या प्रत्येकाच्या अंतःकरणाला तू स्पर्श कर, आमच्या हृदयाला स्पर्श कर, आमच्या बुद्धीला, आमच्या मनाला तू स्पर्श कर दयाघन परमेश्वरा. आणि खरोखर दयाघन परमेश्वरा, तुझे हे वचन दयाघन परमेश्वरा आम्ही समजावं, आम्हाला समजावं दयाघन परमेश्वरा. आणि दयाघन परमेश्वरा, त्याप्रमाणे दयाघन परमेश्वरा आम्ही आमचं पुढचं आयुष्य दयाघन परमेश्वरा जगावं दयाघन परमेश्वरा, तुझ्या इच्छेनुसार, तुझ्या वचनानुसार. याकरता तू आम्हाला प्रत्येकाला सहाय्य कर, आणि त्या प्रकारची सुबुद्धिमान आम्हा प्रत्येकाला तू दे, अशी मी प्रार्थना विनंती करते. तसंच दयाघन परमेश्वरा, बोलणारे जे तुझे दास आहेत दयाघन परमेश्वरा, त्यांना तुझ्या सर्व समर्थ हातामध्ये मी समर्पित करते दयाघन परमेश्वरा. खरोखर दयाघन परमेश्वरा, त्यांना तू सहाय्य कर दयाघन परमेश्वरा. आणि दयाघन परमेश्वरा, त्यांच्या मुखामध्ये दयाघन परमेश्वरा तुझे दयाघन परमेश्वरा ज्ञानाचे शब्द तू घाल दयाघन परमेश्वरा. आणि दयाघन परमेश्वरा, या वचनाद्वारे केवळ तुझा आणि तुझंच गौरव तू करून घे, अशी मी पुन्हा एकदा तुझ्याजवळ प्रार्थना विनंती करते. पुन्हा एकदा दयाघन परमेश्वरा, प्रत्येक गोष्टीबद्दल तुझी स्तुती करत सर्व आदर, सर्व सन्मान, सर्व गौरव, सर्व महिमा तुला दे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात प्रार्थना केली, म्हणून तू ऐक महान माझे स्वर्गीय पित्या. आमेन. परमेश्वराची स्तुती असो. खरंच परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. देवाच्या प्रियजनांनो, त्यावेळेस आम्ही परमेश्वराच्या वचनाकडे लक्ष देणार आहोत. आणि जे लक्ष ज्या वचनावरती आम्ही लावणार आहोत, ज्या वचनावरती आम्ही मनन करणार आहोत, ते वचन आहे 51 अध्याय आणि 4 वचन, यशाया 51:4. माझ्या लोकांनो, माझ्याकडे लक्ष द्या, माझी प्रजा माझ्याकडे कान दे, कारण माझ्यापासून धर्मशास्त्र निघेल व राष्ट्रास प्रकाश प्राप्त व्हावा, म्हणून मी धर्माची संस्थापना करीन. हालेलुया. खरंच ज्यावेळेस आम्ही ह्या वचनाकडे लक्ष लावतो, आपण पाहिले तर आम्हाला असे समजतं की परमेश्वर इथं बोलत आहे आणि माझ्याकडे तुम्ही लक्ष द्यावे
ही परमेश्वराची इच्छा आहे. पण आम्ही कोणाकडे लक्ष देत नाही. आम्ही कोणाकडे लक्ष देतोय? आम्हाला वेळ नाही, थांबायला नको, कोणाकडं काय चाललं, कसं चाललं ह्याच्याकडे बघायचे लक्ष नाही. परंतु देव ह्या मोठ्या भयंकर संकटाच्या काळामध्ये तो देव म्हणत राहिलेला आहे, माझ्या मुलांनो माझ्याकडे लक्ष द्या. तो म्हणतो इथं, माझ्या लोकांनो माझ्याकडे लक्ष दे, माझी प्रजा माझकडे कान दे म्हणून सांगितलेलं आहे. कारण देवाच्या वचनामध्ये असं सांगितलेलं आहे. तिथं जर असं सांगितलं, 5व्या वचनामध्ये काय सांगितलेलं आहे? माझा न्याय समीप आला आहे. हा, बघा, एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आमच्या जीवनामध्ये आम्हाला देवाच्या वचनाकडे, देवाकडे लक्ष लावायला वेळ आलेला नाहीये. आणि आज अशी परिस्थिती झालेली आहे की आज त्या परमेश्वर म्हणत राहिलेला आहे की माझा न्याय समीप आलेला आहे. तो म्हणत राहिलेला आहे माझा उद्धार कार्य सुरू झालेलं आहे. बघा, उद्धार कार्य, त्याचा न्याय सुरू झालेला आहे. आणि ज्यावेळेस मी या वचनाकडे पाहतो ना, देवाच्या प्रियजनांनो, जगाची परिस्थिती, जगाचे लोक, जगातल्या गोष्टी, ह्या सगळ्यांकडे आम्ही खूप लक्ष दिलंय. पण आम्ही कधी देवाकडे लक्ष दिले का? आम्ही देवाकडे आपले कान कधी दिलेत का? ज्यावेळेस आम्ही परमेश्वराच्या वचनाकडे पाहतो ना, आम्ही कधी त्या परमेश्वराला म्हटलो का, देवा तुझी इच्छा माझ्या जीवनातून काय आहे? आमच्या जीवनातून परमेश्वराची इच्छा पूर्ण व्हावी आणि त्या परमेश्वराचं गुणगान, गौरव व्हावं, ही परमेश्वराची इच्छा आहे. आणि म्हणूनच तो ह्या लोकांना, ह्या इस्रायल लोकांना सांगतो की बघा, तुमचा जो पूर्वज आहे ना, अब्राम आणि सारा, ही तुमची जी जननी आहे ना, ते दोघे एकटे होते त्यावेळेस मी त्यांना बोलवलं. त्या काळामध्ये अब्राम एकटा होता, त्याची बायको होती आणि त्याचे नातेवाईक होते. आणि ह्या सगळ्यांमधून परमेश्वराने त्याला बोलवलं आणि तो म्हटला मी तुला आशीर्वाद देईन. अब्रामाकडे काही नव्हतं. देवाच्या वचनामध्ये असं सांगितलेलं आहे, अब्रामाचं जीवन परमेश्वराने कसं आशीर्वादित केलं, तर देवाच्या वचनामध्ये असं सांगितलं, तो म्हणतो की त्याचं स्थळ जे होतं ना, ते ओसाड होतं. पण तो म्हणतो मी त्याचं जे त्याचं आहे ना, ते त्याचं रान जे आहे ना, ते एदेन बागेसारखं फुलवलं म्हणून सांगितलं. एकटा होता. देवाच्या वचनामध्ये असं सांगितलेलं आहे, त्याच्या निर्जल प्रदेशामध्ये मी बागेसारखी त्याला केलंय म्हणून सांगितलं. बघा, देवाच्या प्रियजनांना, ज्यावेळेस आम्ही परमेश्वराच्या वचनाकडे लक्ष देतो ना, आणि ज्यावेळेस आम्ही ह्या गोष्टी परमेश्वर आम्हाला आठवण करून देत राहिलेला आहे की अब्राम ज्यावेळेस एकटा होता आणि आपल्या मनाशी विचार करत होता ना, आज पण आपण एकटे आहोत ह्या जगामध्ये, आम्हाला नातेवाईक आहेत, निरनिराळे लोक आहोत, पण ज्यावेळेस आम्ही एकटे आपल्या बिछाण्यावरती पडतो आणि विचार करतो ना, त्यावेळेस तो देव म्हणत राहिलेला आहे की तू माझ्याकडे ये. अब्राम परमेश्वराचा आवाज ऐकला, परमेश्वराने त्याला बोलवलं, परमेश्वराने त्याला सर्व बाबतीमध्ये आशीर्वाद दिलेला, हे परमेश्वर आठवण करून देतोय त्याच्या लोकांना की तो अब्रामाने माझा आवाज ऐकला. आणि आज तो तेच म्हणतो, माझ्या लोकांना तुम्ही माझ्याकडे या. काय या? माझ्या लोकांना तुम्ही माझ्याकडे या, कारण तुमचं जे वैरान झालेलं, जे तुमचं जीवन एक रानासारखं ओसाड पडलेलं आहे ना, या जगामध्ये काय करावं समजत नाही ना, तर तो म्हणतो तुम्ही माझ्याकडे या. मी तुझं ते जीवन एदेन बागेसारखं फुलवल.
मी तुझं ते ओसाड पडलेलं बागेसारखं फुलवल म्हणून सांगितलेलं आहे. आणि म्हणूनच ते देवाची इच्छा काय, ज्यावेळेस आम्ही परमेश्वराकडे कान देतो, परमेश्वराकडे आपलं लक्ष लावतो, परमेश्वराला आपलं सर्वस्वी परमेश्वराकडे बघतो ना, त्यावेळेस त्या परमेश्वराची इच्छा काय आहे की जसं त्यांनी अब्रामावरती कृपा केली ना, तशी त्याची तुमच्यावरती करावी ही त्याची इच्छा आहे. म्हणून ज्यावेळेस आम्ही देवाचं वचन पाहतो ना, तर त्या देवाची इच्छा काय आहे की तुमच्यावरती विपुल कृपा करावी, जशी त्यांनी अब्रामावरती कृपा केली. स्तोत्र संहिता 84 आणि 11व्या वचनामध्ये काय सांगितलेलं आहे, जेव्हा आम्ही परमेश्वराचं वचन पाहतो ना, तो देव हेच म्हणत राहिलेला आहे की माझ्या लोकांना तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या, कारण मला तुमच्यावरती विपुल अशी कृपा करायची. काय लिहिले तिथे 84:11? कारण परमेश्वर देव हा हा सूर्य व ढाल आहे. हा परमेश्वर अनुग्रह हा. व गौरव देतो. हा जे सात्विकपणे चालतात हा त्यांना उत्तम ते दिल्या वाचून तो राहणार नाही. हा बघा देवाच्या प्रियजनांनो, इथं या स्तोत्र संहिता 84:11 मध्ये तो काय म्हणतो, कारण परमेश्वर देव हा सूर्य व ढाल आहे. आणि तिथं असं लिहिलेलं परमेश्वराचा अनुग्रह, परमेश्वर अनुग्रह व गौरव देतो. हालेलुया. हालेलुया. खरंच परमेश्वर त्याचा अनुग्रह देतो, तो विपुल ग्रेस काय म्हटलेलं आहे ना, त्याच्यामध्ये देवाच्या वचनामध्ये असं सांगितलेलं आहे की त्यांनी विपुल कृपा केलेली आहे, अबंडंट ग्रेस. आणि ही ग्रेस देत असताना तो काय म्हणतात, जे सात्विकपणे चालतात ना, त्यास उत्तमातले उत्तम दिल्याशिवाय तो राहणार नाही. म्हणून तो हीच गोष्ट यशायाच्या पुस्तकामध्ये आठवण करून देतो, माझ्या लोकांना तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या, कारण त्याला उत्तम ते तुम्हाला द्यायचंय, उत्तमातल्या उत्तम गोष्टी त्याला द्यायचं. कारण त्यांनी सांगितलं मी उत्तमातलं उत्तम कोणाला दिलं, तर तुमचं पिता अब्राम ह्याला मी दिलेलं आहे. आणि आज आम्ही ह्या काळामध्ये जगत असताना देवाच्या प्रियजनांनो, आम्ही सर्वत्र जिकडं तिकडं पावा निरनिराळ्या गोष्टी ऐकायला भेटतात. आणि त्या देवाची इच्छा काय आहे की माझी कृपा मी तुम्हाला द्यावी, माझी कृपा तुमच्यावरती करावी, ही ती देवाची इच्छा आहे. आणि म्हणून स्तोत्र संहितामध्ये तो काय म्हणतो, जे सात्विकपणे चालतात ना, त्यांना उत्तम ते दिल्याशिवाय तो राहत नाही. तो आम्हाला उत्तम काय देऊ इच्छितो. देवाच्या प्रियजनांनो, ज्यावेळेस आम्ही एचकेलचं पुस्तक ह्याचा 47वा अध्याय आणि पहिलं वचन वाचतो ना, त्या पहिल्या वचनामध्ये काय सांगितलेलं आहे बघा. एक वचन सांगतो 47:1 आणि त्या अध्यायाचं एक वचन वाचल्यानंतर आम्ही पाहणार आहोत की तो परमेश्वर आम्हाला काय सांगतो. काय सांगितलं तिथं 47वा अध्याय आणि पहिल्या वचनामध्ये काय सांगितलं, मग त्याने मला मंदिराच्या द्वाराकडे परत नेले. तो पहा, मंदिराच्या उंबरठा खालून पाण्याचा झरा निघून पूर्वेकडे वाहत होता. मंदिराची पुढली बाजू पूर्वेस होती. तो झरा मंदिराच्या उजव्या बाजूने वेदीच्या दक्षिणेस खालून वाहत होता. बघा देवाच्या प्रियजनांनो, एचकेल इथं परमेश्वराने केलेली महान कृपा आहे ना, त्या ह्या कृपेबद्दल ह्या अध्यायामध्ये सांगतो. आणि तो म्हणतो त्याने मला मंदिराच्या द्वारापर्यंत नेला. परमेश्वराचा आत्मा त्याच्याकडे आला आणि त्यांनी त्या परमेश्वराच्या मंदिराच्या द्वाराकडे नेलं. आणि पुढच्या त्या 1 ते 5 अध्यायामध्ये असं सांगितलेलं आहे, आणि या पहिल्या वचनामध्ये असं सांगितलेलं आहे, मंदिराच्या उंबरठ्यापासून पाण्याचा झरा निघालेला आहे. तो झरा निघाला, मग त्यांनी पाहिलं मंदिराच्या पुढील बाजूस पूर्वेस होता. तो झरा एक मंदिरातून निघाला म्हणून सांगितलं. आणि मग तो ज्या वेळेस त्या मेन दारामध्ये आला, बायबल असं सांगतं ह्या वचनामध्ये 2 ते 6 वचनामध्ये, त्या पाण्यामध्ये तो म्हटला, हे मानवपुत्रा तू चल पुढं. आणि मग मी त्या पाण्यामध्ये चालू लागलो. आणि देवाच्या वचनामध्ये असं सांगितलं, जोपर्यंत तो चालत होता तो पुढं 1000 हात पुढे गेला तर ते पाणी त्याच्या घोट्या इतकं झालं. नंतर तो 1000 हात पुढे गेला तर त्या पाणी त्याच्या गुडघ्या एवढं येऊ लागलं. मग 1000 आणखी पुढे गेला तर ते पाणी त्याच्या कमरेपर्यंत येऊ लागलं. आणि ज्यावेळेस आणखी 1000 हात पुढे गेला तर बायबल असं सांगतं, त्या देवाच्या वचनामध्ये सांगितलं
सांगितलं, ते पाणी माझ्या छातीच्या वरती गेलं. देवाच्या प्रियजनांनो, त्या 6व्या वचनामध्ये 47व्या अध्यायाच्या 6व्या वचनामध्ये काय सांगितलं? हे पाणी काय सांगितलेलं आहे? तर देव म्हणत राहिलेलं आहे, मी आपलं धर्मशास्त्राची संस्थापना करत राहिलेलं आहे. मी माझं जे धर्मशास्त्र आहे ना, हे देवाचं वचन, म्हणजे हे देवाचं वचन जे आहे ना, हे आमच्यासाठी जे पाणी म्हटलेलं आहे ना, हे देवाचं वचन आमच्यासाठी कार्य करणार आहे. काय सांगितलं त्यांनी तिथं? तो म्हणाला, तो मला म्हणाला, मानव पुत्रा, तू हे पाहिले ना? मग त्याने मला नदी तीराने माघारी नेले. परत येत असता नदीच्या दोन्ही तीरांवर बहुत झाडे असलेली मी पाहिली. बघा देवाच्या प्रियजनांनो, मग त्या देवाने त्या एजकेलला सांगितलं, तू परत महागच. आणि बायबल असं सांगतो, तो महाग निघाला. आणि ज्यावेळेस तो महाग निघाला त्यावेळेस त्यांनी पाहिलं, तर दोन्ही बाजूला झाड होते. आणि त्याच्या 9व्या वचनामध्ये काय सांगितलं? ही महानदी जाईल तेथे ती जे जीवजंतू भरलेले असतील ते जगतील व ती मासे विपुल होतील. कारण जेथे जेथे हे पाणी जाईल तेथे तेथे सर्व काही निरोगी होईल. जेथे जेथे ही नदी जाईल तेथे तेथे सर्व प्राणी जिवंत राहतील. बघ देवाच्या प्रियजनांनो, ही नदी कुठून निघाली? तर देवाच्या उंबरठ्यातून निघाली. आणि ही उंबरठा ज्यावेळेस आम्ही देवाच्या मंदिरामध्ये जाण्यासाठी, देवाचे लोक त्याच्या मंदिरामध्ये जातात ना, आणि जे लोक जातात ना, देवाच्या वचनामध्ये असं सांगितलेलं आहे, ही महानदी जी होती ना, ही महानदी ज्यावेळेस ती वाहायला लागली ना, जगातील व तिथले मासे विपुल झाले. कारण तेथे पाणी जाईल, तिथं निरोगी होईल म्हणून सांगितलंय. म्हणून देवाच्या प्रियजनांनो, हे पाणी जे देवाचं वचन, जे लोक आज देवाचं वचन स्वीकारतील ना, त्यांच्या जीवनामध्ये निरोगीपण येईल. जे लोक देवाच्या वचनाकडे लक्ष पुरवतील, तो देव म्हणत राहिलेला आहे, माझ्या लोकांना तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या. आणि ते पाणी जे उंबरठ्यातून निघालेलं आहे ना, परमेश्वराच्या मंदिरातून, ते सर्व पाणी लोकांना आपल्या जीवनामध्ये निरोगी करण्यासाठी असेल. देवाच्या प्रियजनांनो, तो देव म्हणतो, मला तुझ्यावरती विपुल कृपा करायची, अबंडंट ग्रेस तुझ्यावरती करायची. आणि 12व्या वचनामध्ये काय सांगितलं? नदीच्या उभय तीरांनी खाण्याजोगी फळे देणारी हर तऱ्हेची झाडे वाढतील. त्यांची पाने वाळणार नाही, त्यांच्या फळांचा लाग खुंटणार नाही. प्रतिमासी पक्व फळे देतील. कारण त्या नदीचे पाणी पवित्र स्थानातून निघाले आहे. त्या वृक्षांची फळे खाण्याजोगी व त्यांची पाने औषधी होती. बघा देवाच्या प्रियजनांनो, ज्यावेळेस मी परमेश्वराचा आवाज ऐकतो ना, तर या 12व्या वचनामध्ये असं सांगितले, नदीचे उभय तीरीतले खाण्याजोगे फळ, हर तऱ्हेचे झाड वाढली, त्यांचे पाने वाढणार नाहीत म्हणून सांगितलेलं आहे. देवाच्या प्रियजनांनो, जेव्हा मी स्तोत्र संहिता हे पहिला स्तोत्र वाचतो, त्यावेळेस तिथं लिहिलेलं आहे, जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेलं आहे ना, ते आपल्या हंगामी फळ देत. आणि त्याच्याबद्दल असं सांगितलेलं आहे, जो धन्य तो पुरुष जो त्या नदीच्या जवळ, त्या देवाच्या वचनाच्या जवळ लावले. आणि म्हणूनच तो इथे हे कंपॅरिझन का करत राहिलेला आहे? कारण त्या देवाची इच्छा आहे की देवाचे लोक काय असावं, तर देवाचे लोक त्या देवाच्या मंदिरात रोवलेले असावं, देवाचे लोक त्या मंदिरामध्ये असावं, यासाठी की ते आपल्या जीवनामध्ये फळ देत राहतील. आणि तिथं असं सांगितलेलं आहे, कारण त्या नदीचं पाणी पवित्र स्थानातून निघालेलं आहे, त्याचे वृक्षाची फळे खाण्याजोगी व त्याचे पाणी औषधाचे असते. हालेलुया. देवाच्या प्रियजनांनो,
आज देव आमच्यावरती विपुल कृपा करत राहिलेले. म्हणून त्या देवाची इच्छा काय आहे? त्या देवाची इच्छा ही आहे की आम्ही त्याच्याकडे लक्ष द्यावं. ज्यावेळेस आम्ही पाहतो ना योहानाचं पुस्तक याचा 5वा अध्याय आणि 5व्या अध्यायाच्या ज्यावेळेस त्या पहिल्या वचनापासून पाहायला सुरुवात करतो ना, देवाच्या वचनामध्ये असं सांगितलेलं आहे की तिथे एक 38 वर्षाचा दुखणेकरी त्या बेतसदा तळ्याजवळ पडलेला होता. देवाच्या प्रियजनांनो, तो माणूस 38 वर्षापासून तिथं पडलेला होता आणि 38 वर्षापासून तो तिथं पडले असल्या कारणाने त्याचे नातेवाईक, त्याचे प्रियजन, त्याचे सर्वजण कंटाळून त्याला सोडून निघून गेले होते. आणि हा तिथं बसलेला. आणि ते बेतसदा तळ जे होतं ना, त्या बेतसदा तळ हे नाव का पडलेलं होतं? कारण त्या बेतसदा तळ ह्याला म्हटलेलं आहे हाऊस ऑफ ग्रेस, कृपेचं घर. आणि ते कृपेचं घर काय होतं तर त्या लोकांचं असं म्हणणं होतं की ते लोक ज्यावेळेस त्या तळ्याकडे तिथं बसलेले असायचे ना, तर त्या तळ्यामध्ये ते पाहत राहायचे. आणि ज्यावेळेस ते पाहत राहायचे ना, तर त्यांचा एक विश्वास होता की देवदूत येतो आणि ते पाणी हलवतं आणि जो कोणी पहिलं जाईल ना तो बरा होत होता. देवाच्या प्रियजनांनो, आणि प्रभू येशू ख्रिस्त हा तिथं आला आणि त्या 38 वर्षाच्या दुखण्या करायला म्हणतो, काय तुझी इच्छा आहे का तू बरं व्हावं? तो म्हटला, होय प्रभू, मला बरं व्हायचंय. तो म्हटला, मी ह्या पाण्याकडे जातो न तच दुसरं कोणतरी उतरतं. बघा, देवाच्या प्रियजनांनो, आज आम्ही ह्या जगामध्ये राहत असताना द हाऊस ऑफ ग्रेस म्हटलेला आमचा प्रभू येशू ख्रिस्त आज आमच्याकडे आलेला आहे. तो म्हणतो, तुला बरं व्हायचंय का? देवाच्या प्रियजनांनो, ही जगाची परिस्थिती पाहिली ना, जग दुःखामध्ये आहे. जगातले लोक काय करावं काय नाही समजत. पण द हाऊस ऑफ ग्रेस म्हटलेला, जो कृपेचं घर म्हटलेला जो आमचा प्रभू येशू ख्रिस्त आहे, तो आज तुमच्याकडे आलेला आहे. तो असतो म्हणतो, मी तुला विपुल जीवन देतो. तो म्हणत राहिलेला आहे, मी तुझ्यावरती विपुल कृपा करत राहिलेलो आहे. आणि ती कृपा काय आहे की त्या 38 वर्षाच्या दुखण्यादाराला तो म्हटला ना, उठ आपली बाज घेऊन चालू लागणार. देवाच्या वचनामध्ये असं सांगितलं, त्याला सामर्थ्य प्राप्त झालं. आज तो आम्हाला विश्वास देतो की तुझ्या जीवनामध्ये मी कृपा करण्यासाठी आलेले, मी तुझ्या जीवनामध्ये तुझ्यावरती दया करण्यासाठी आलेले, मी तुझ्या जीवनामध्ये तुझ्या बरोबर राहण्यासाठी आलेले. फक्त तू काय कर तर माझ्याकडे लक्ष दे. तू काय कर, माझ्याकडे पहा. तू काय कर, आपले कान माझ्याकडे दे. कारण हा जो व्हायरस आहे ना, जो आम्ही ह्या जगामध्ये पाहत राहिलेला आहे ना, हा लोकांना मारत राहिलेला आहे. पण प्रभू म्हणतो, मी तुला वाचवेल, मी तुला त्याच्यापासून सुटका देईल. तू आपलं कान माझ्याकडे दे, तू माझ्याकडे लक्ष दे, मी तुला आशीर्वाद देईल, मी तुला पुढे घेऊन चालेल. जर आम्ही देवाच्या वचनाकडे पाहिलं ना, म्हणून जेव्हा आम्ही परमेश्वराच्या ह्या वचनाकडे पाहतो ना, त्या ठिकाणी परमेश्वराची कृपा आम्हाला पाहायला मिळते. तो म्हणतो, माझ्याकडे लक्ष दे, मी आहे तुमची काळजी घेण्यासाठी, तुम्हाला सहाय्य करण्यासाठी. जर आम्ही एक वचन पाहिलं ना, दुसरं करेन 9वा अध्याय आणि 8व्या वचनाकडे ज्यावेळेस आम्ही पाहतो ना, काय सांगितलं तिथं? ज्यावेळेस आम्ही पाहतो दुसरं करेन 9वा अध्याय आणि 8वं वचन काय सांगितलं? सर्व प्रकारची कृपा तुम्हावर विपुल होऊ देण्यास देव समर्थ आहे. देवाच्या प्रियजनांना हे दुसरे करीन 9व्या अध्याय 8व्या वचनामध्ये असं, सर्व प्रकारची कृपा तुम्हावर विपुल होऊ देण्यासाठी देव समर्थ आहे. गॉड इज इन कंट्रोल. त्याच्या सर्व काही त्याच्या जवळ आहे आणि सर्व त्याच्या नियंत्रणात आहे. आणि म्हणूनच तो काय म्हणतो? तो म्हणतो, सर्व प्रकारची कृपा तुझवर विपुल होऊ देण्यासाठी देव समर्थ आहे. देवाच्या प्रियजनांनो, काय माझा विश्वास परमेश्वरावरती किती आहे? त्या परमेश्वराने ह्या आम्ही जे वचन वाचलं ना 51व्या अध्यायाचं,
त्याच्यामध्ये तो सांगतो तो अब्रामाला आशीर्वाद देणार आहे, तो अब्रामाला आशीर्वाद देऊ शकतो, तो तुम्हाला आणि माझ्यावरती कृपा करू शकत नाही का? ज्यावेळेस मी पाहतो फिलिप्पियरास पत्र 4 अध्याय आणि 19व्या वचनामध्ये काय सांगितलं? फिलिप्पियरास पत्र 4 अध्याय आणि 19व्या वचनामध्ये तो म्हटलेला आहे, माझा देव आपल्या संपत्तीनुसार तुमच्या सर्व गरजा ख्रिस्त येशूच्या ठाई गौरवाने तुम्हाला पुरवील म्हणून सांगितलंय. God will provide all your need in Christ Jesus. तो प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आमच्या सर्व गरजा भागवणारा आहे. आणि हा पाऊल ज्या फिलिप्पाला लिहिणारा आहे ना, तो काय म्हणतो माहितीये का? देवाच्या प्रियजनांनो, पाऊल म्हणतो, देवा माझ्या पोटामध्ये काट आहे, तो माझ्यापासून दूर कर. प्रभू परमेश्वर म्हणतो, माझी कृपा पुरे आहे. पाऊल म्हणतो, देवा आम्ही सकाळ दुपार संध्याकाळ तुझ्याजवळ प्रार्थना करतो की देवा हे दुखणारं माझं पोट आहे ना, त्या पोटामधला तू काटा दूर कर. प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणतो, माय ग्रेस इज सफिशियंट. देवाच्या प्रियजनांनो, कधी कधी आम्ही पण हा गोष्टीबद्दल असा विचार करतो. कधी कधी आम्ही असं आमच्या मनामध्ये असे निरनिराळे विचार यायला लागतात की हे सगळं काय चाललंय या जगामध्ये. हे जगाची परिस्थिती पाहिली तर आम्ही सगळ्या जगाकडे पाहिल्यानंतर सगळे धांदललेले आहेत. पण देव म्हणतो, माझी कृपा तुला पूर्ण आहे, माझी दया तुझ्यावरती आहे, मी तुला सहाय्य करणारा परमेश्वर तुझ्यापुढे. ज्या परमेश्वराने पाऊलाला सहाय्य केलं ना, तो परमेश्वर तुम्हाला करेल, तुमच्या घरादाराला करेल, तुमच्या लेकरा बाळांना करेल, तुमच्या सर्व परिवाराला करेल, तुमच्या प्रियजनांना करेल. तुम्ही प्रार्थना करत राहा, फक्त त्याच्या गोष्टीकडे लक्ष द्या. देवाच्या प्रियजनांनो, हे सर्व काय दाखवत राहिलेले? प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं येणं. आणि दुसरं येण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला काय देऊ इच्छितो? पहिली गोष्ट, तो आम्हाला तुमच्यावरती विपुल कृपा करतो. दुसरी गोष्ट, तो आम्हाला काय देतो? तर विपुल जीवन. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. विपुल जीवन. बायबल असं सांगते. योहान कृषी वर्तमान याचा 10वा अध्याय आणि 10व्या वचनामध्ये काय सांगितलं? योहान कृषी वर्तमान याचा 10वा अध्याय आणि 10व्या वचनामध्ये काय सांगितलं? चोर येतो, तो केवळ चोरी, घात व नाश करावयास येतो. मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे. देवाच्या प्रियजनांना दुसरी गोष्ट, प्रभू तुम्हाला काय देऊ इच्छितो? विपुल जीवन. बायबल असं सांगतं या योहान कृषी वर्तमान याचा 10वा अध्याय आणि 10व्या वचनामध्ये, चोर येतो केवळ चोरी, घात आणि नाश करण्यासाठी. हा चोर आलेला आहे त्या जगाचा नाश, घात आणि चोरी करण्यासाठी. परमेश्वराने मनुष्याला जो आत्मा दिलेला आहे ना, तिची चोरी करण्यासाठी तो आलेला आहे, त्याचा घात करण्यासाठी आलेला आहे, त्याचा नाश करण्यासाठी आलेला आहे. पण प्रभू परमेश्वर जो देव आमचा प्रभू येशू ख्रिस्त आहे ना, तो म्हणतो, मी आलो तुम्हाला विपुल जीवन देण्यासाठी. कोणतं जीवन? जे जीवनामध्ये आशीर्वाद आहे, ज्या जीवनामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की मी अब्रामाचं जीवन जे काय म्हणतात ना, निर्जन प्रदेश होतं ना, ते एदेन बागेसारखं फुलवणारा परमेश्वर मी आहे. ते जीवन, ते फळ तुमच्या जीवनामध्ये देऊ इच्छितो. तो म्हणतो, मी आलो तुम्हाला जीवन आणि विपुल जीवन देण्यासाठी. म्हणून जेव्हा मी परमेश्वराच्या वचनाकडे पाहतो ना, योहान कृषी वर्तमान याचा 11वा अध्याय आणि 25व्या वचनामध्ये ज्यावेळेस तो म्हणतो ना, येशूने तुला म्हटले, पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. आय एम द रिझरेक्शन अँड लाईफ. जीवन. मनुष्याला जीवनाबद्दल काय वाटते माहिती नाही. लोकांना जीवनाबद्दल काय वाटतं माहिती का? मेलं की संपलं. बट दॅट इज नॉट द लाईफ.
विपुल जीवन प्रभू येशू जो आम्हाला जीवन देतोय ना, त्याच्या वचनामध्ये असं सांगितलं, 1 कोरिंथ 15:22 वचनामध्ये काय सांगितलं? 1 कोरिंथ 15:22. कारण हा जसे आदामामध्ये हा सर्व मरतात हा तसे ख्रिस्तामध्ये सर्व जिवंत केले जातील. हा बघा, दॅट इज विपुल जीवन. तिथं असं लिहिलेलं आहे, कारण जसे आदामामध्ये सर्व मरतात तसे ख्रिस्तामध्ये सर्व जिवंत केले जातील. त्याला म्हटलं प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, आय एम द रिझरेक्शन अँड लाईफ. मी पुनरुत्थान आणि जीवन आहे. देवाच्या प्रियजनांनो, मी कुठे आहे? माझं जीवन कुठे आहे? तो प्रभू येशू ख्रिस्त ज्या देवाच्या वचनामध्ये असं सांगितलेलं आहे ना, तो काय म्हणत राहिलेला? मी जीवन आहे. मी आलो तुम्हाला जीवन देण्यासाठी. पहिले त्यांनी आम्हाला दिलं विपुल कृपा, त्यांनी आम्हाला दिलं अबंडंट ग्रेस. दुसरी गोष्ट देतो तो आम्हाला विपुल जीवन. एक वचन वाचा, योहान कृषीवर्तमान 5वा अध्याय आणि 28वं वचन काय सांगितलं? योहान कृषीवर्तमानाचा 5वा अध्याय आणि 28वं वचन. याविषयी हा. आश्चर्य करू नका, हा कारण कबरेतील सर्व माणसे हा त्याची वाणी ऐकतील हा आणि ज्यांनी सत्कर्मे केली हा ते जीवनाच्या पुनरुत्थानासाठी. बस ते काय सांगितलं? यात आश्चर्य करू नका, कारण कबरेतील सर्व माणसे त्याची वाणी ऐकतील. हालेलुया. देवाच्या प्रियजनांनो, आम्हाला आज देवाची वाणी ऐकायची. तो देव म्हणतो, माझ्या प्रजा तू माझ्याकडे लक्ष दे. आणि हा प्रभू येशू ख्रिस्ताचा जो सेवक जो आहे ना, यांनी जे शुभवर्तमान लिहिलेले आहे ना, योहान हा काय म्हणत राहिलेला आहे? यात आश्चर्य करू नका, कारण कबरेतील सर्व माणसं त्याची वाणी ऐकतील. विपुल जीवन तो आम्हाला देण्यासाठी आलेला आहे. देवाच्या प्रियजनांनो, तिथं असं सांगितलेले, आणि ज्यांनी सत्कर्म केलेले आहेत ते जीवनाच्या पुनरुत्थानासाठी. आणि पुढं काय लिहिलं? व ज्यांनी दुष्कर्मे केली हा ते न्यायाच्या पुनरुत्थानासाठी बाहेर येतील. अशी वेळ येत आहे. अशी वेळ येत आहे. तो प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला घेऊन जाण्यासाठी. देवाच्या प्रियजनांनो, जे दुष्कर्म केलेले ना, ते न्यायासाठी पुनरुत्थित होतील. पण तुम्ही आणि मी, ज्या प्रभू येशू ख्रिस्ताने तुम्हाला आणि मला आधी वचन दिलेलं आहे ना, तो काय म्हणत राहिलेला आहे? मी तुम्हाला काय देतो? विपुल जीवन. तो म्हटलेला आहे, मी ते जीवन देतोय ना, त्या जीवनामध्ये अर्थ आहे. त्या जीवनामध्ये बायबल असं सांगतं, त्या अब्रामाला परमेश्वराने, एक कोणीतरी वाचा यशाचं पुस्तक 51 अध्याय आणि 4थं वचन काय सांगितलं? 51:4. माझ्या लोकांनो, हा मजकडे लक्ष द्या. हा माझ्या प्रजे, हा मजकडे कान दे. हा तिसरं वचन पहा, हा परमेश्वराने सिंहनाचे सांत्वन केले, हा त्याच्या सर्व ओसाड स्थळांचे सांत्वन केले. हा त्याचे रान एदेनासारखे केले. हा त्याचा निर्जन प्रदेश हा परमेश्वराच्या बागेसारखा केला. हा आनंद व उल्हास, हा आनंद व उल्हास. पुढं उपकार स्मरण, गायन वादनाचा ध्वनी गायन वादनाचा ध्वनी त्याचमध्ये होत आहे. त्याचमध्ये होत आहे. त्याला म्हटले विपुल जीवन. बघा, या निर्जन्य प्रदेशामध्ये जे मी सियोन म्हटलेल्या प्रभू येशू ख्रिस्ताला भेटायला जाणार आहे ना, सियोन देश हमारा देश, रहते हैं हम परदेश, जाएंगे हम अपने देश. त्या सियोन म्हटलेल्या माझ्या जीवनामध्ये परमेश्वराने माझं सांत्वन केलेलं आहे. आणि तो काय म्हणत राहिलेला माहितीये का? त्या निर्जन प्रदेशामध्ये बागेसारखी करेल आनंद व उल्हास. मी आनंद आणि उल्हास करेल. मी गायन वादन करल, ध्वनी उपकार स्मरण करल. गायन वादनाचा ध्वनी त्यांच्यामध्ये होत आहे, माझ्यामध्ये. कारण का? की त्या प्रभूंनी माझ्यावरती विपुल कृपा केलेली आहे. कारण त्या प्रभूंनी मला विपुल असे जीवन दिलेलं आहे. आणि तिसरी आणि एक महत्वाची गोष्ट,
ज्यावेळेस आम्ही परमेश्वराच्या वचनाकडे पाहतो, तिथं असं सांगितलं त्याने आम्हाला विपुल आनंद दिलेला आहे. हालेलुया. तिथं असं सांगितलं स्तोत्र 36:8 मध्ये काय सांगितलं, एकच वचन पटकन 2-3 वचन आपण वाचू. आणि 36:8 मध्ये काय सांगितलं, स्तोत्र संहिता 36 अध्याय आणि 8वं वचन काय सांगितलं, तुझ्या घरातील समृद्धीने त्यांची तृप्ती होईल आणि तू आपल्या सुखांच्या नदीचे पाणी त्यांना पाजशील. हालेलुया. हालेलुया. तिथं असं सांगितलं तुझ्या घरातील समृद्धीने त्यांची तृप्ती होईल. कुणाची? आपल्या लोकांची. तुझ्या घरातील समृद्धीने. माझं घर समृद्ध केव्हा होईल? ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त माझ्या घरात असेल. आणि तू आपल्या सुखाच्या नदीने पाणी तास पासशील. माझ्या घरातली सुखाची नदी कोण आहे? तर त्या उंबरठ्यातून, परमेश्वराच्या उंबरठ्यातून जे पाणी वाहत आहे ना, ते माझ्या जीवनामध्ये येतं. आणि ते वचन, ते पाणी काय आहे? तर देवाचं वचन. आणि माझ्या घरातले लोक ते पाहतील, ते वाचतील, देवाच्या गोष्टीकडे पाहतील. आणि बायबल असं सांगतं, ते सुखाने आनंद करतील. सुख आणि आनंद. एक वचन ज्यावेळेस आम्ही पाहतो ना, स्तोत्र संहिता 85:12 मध्ये सांगितलं, जे उत्तम ते परमेश्वर तुला देईल. जे उत्तम ते परमेश्वर तुला देईल. काय सांगितलं? 85 अध्याय, जे उत्तम ते परमेश्वर देईल. हा बघा. आणि बस, जे उत्तम ते परमेश्वर तुला देईल. आणि उत्तम काय आहे? उत्तम औषध हृदयाला हेच आहे, आनंदित हृदय. आणि ते आनंदित हृदय कोण देऊ इच्छितो? तर फक्त प्रभू येशू ख्रिस्त. एक शेवटचं वचन आम्ही वाचूया, जिथं आम्ही सुरुवात केली, त्या प्रगटीकरणाच्या पुस्तकाच्या 22व्या अध्यायामध्ये 1 ते 5 वचनामध्ये काय सांगितलं बघा. त्या वचनामध्ये जी सुरुवात आम्ही केलेली आहे, एचकेलचं पुस्तक याचा 47वां अध्याय, आणि त्या वचनामध्ये जी केलेली आहे तिथं त्या प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये काय सांगितलं? 22वां अध्याय 1 ते 5 वचन. नंतर त्याने देवाच्या व कोकऱ्याच्या राजासनातून निघालेली नगरीच्या मार्गावरून वाहणारी जीवनाच्या पाण्याची स्फटिकासारखी नितळ नदी मला दाखविली. नदीच्या दोन्ही बाजूस 12 जातीची फळे देणारे जीवनाचे झाड होते. ते दर महिन्यास आपली फळे देते आणि त्या झाडाची पाने राष्ट्रांच्या आरोग्यासाठी उपयोगी पडतात. पुढे काहीही शापित असणार नाही, तर तिच्यामध्ये देवाचे व कोकऱ्याचे राजासन असेल आणि त्याचे दास त्याची सेवा करतील. ते त्याचे मुख पाहतील व त्याचे नाव त्यांच्या कपाळावर असेल. पुढे बस त्या देवाच्या वचनामध्ये सांगितलं. पहा, तिथं असं सांगितलं आहे, तिथं देवाचं व कोकऱ्याचं सिंहासन असणार आहे. देवाच्या प्रियजनांनो, देवाच्या वचनामध्ये असं सांगितलेलं आहे, 1 कोरिंथ त्याचा 3रा अध्याय 16व्या वचनामध्ये, तुम्ही देवाचे मंदिर आहात. आणि ह्या मंदिरामध्ये कोणाचं सिंहासन असावं? तर देवाचं आणि कोकऱ्याचं. आणि हे देवाचं आणि कोकऱ्याचं ज्यावेळेस सिंहासन माझ्या हृदयामध्ये असताना, तिथं असं सांगितलंय, जीवनाचं पाणी त्यांच्यामधून वाहील. हे तर प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे. आणि देवाच्या वचनामध्ये असं सांगितलेलं आहे की जीवनाच्या झाडाचं फळ ते खात राहतील आणि त्याचं पान, त्याचे जे पानं असतील ते राष्ट्राच्या आरोग्यासाठी असेल. बघा, तीच गोष्ट एचकेलने सांगितली. तीच गोष्ट आज आम्ही ह्या जगामध्ये शेवटच्या काळामध्ये जगत असताना तीच गोष्ट प्रभू परमेश्वराने योहानाच्या द्वारे तुम्हाला आणि मला दाखवली. तो देव आमच्याकडे लक्ष देतोय. म्हणून देवाच्या प्रियजनांनो, तर आम्ही इथं आहोत. प्रभू येशू ख्रिस्त येण्याची वेळ झाली आहे आणि हा जो हाहाकार जगात माजलेला आहे ना, तो ह्यासाठी की देवाच्या लोकांनी तयार व्हावं.
त्याला सामोरे जाण्यासाठी आपली तयारी करावी. प्रियजनांनो, तयार व्हा त्याला भेटण्यासाठी. तो येत आहे आपल्या लोकांना घेऊन जाण्यासाठी. कधी तो येईल, कधी तो करण्याचा आवाज होईल व कधी तो येईल हे आम्हाला माहिती नाही, पण आम्ही सदा जागृत असावं. या सगळ्या जगाची परिस्थिती सांगत राहिलेली की तो करणं वाजेल. जे आम्ही परमेश्वराच्या वचनामध्ये सांगितलेलं आहे तो करणं वाजेल. सुरुवात कधी होईल सांगता येत नाही. जर आम्ही तयार नसल तर देवाच्या प्रियजनांनो, आम्ही त्याला भेटण्यासाठी आजच तयार होऊ. त्या देवाच्या वचनामध्ये असं सांगितलेलं आहे की तो देव आपल्या सिंहासनावरून उठलेला आहे. देवाचे प्रियजन, जे सर्व देवाचं वचन सांगणारे चारी बाजूने ओरडून सांगत राहिलेले, ही वेळ आहे आपली तयारीची. जर तुम्ही म्हणत असाल मी अजून तयार नाही, तर आजच तयारीचा वेळ आहे. जर आज रात्री प्रभू येशू ख्रिस्त आला आणि तुम्ही तयार नसले तर तुम्ही त्याच्याबरोबर जाऊ शकणार नाही. जर तुम्हाला जायचं असेल त्याच्या संगती, तर आपल्या मुखाने कबूल करा, येशू तू प्रभू आहे, तू माझ्या पापांची क्षमा कर, आणि आपण त्याच्याबरोबर आज रात्री जाऊ. कारण ती वेळ आलेली आहे. ती वेळ आलेली आहे. देवाच्या प्रियजनांनो, इफ आय एम नॉट प्रिपेअर्ड, गेट प्रिपेअर्ड टू मीट हिम. देवाच्या प्रियजनांनो, आम्ही लवकर येऊ. त्या प्रभू येशूच्या येण्याची वेळ झालेली आहे आणि आम्ही आपलं हृदय त्या परमेश्वराला देऊ आणि म्हणूया, देवा तू मला तुझ्या बरोबर यायचे. देव करो या वचना करवी, तुम्हाला महान देते आशीर्वाद देव. आपण प्रार्थना करू. हे पवित्र सेनाधीश घर दे बापा, तुझ्या नावाला मान, सन्मान, गौरव आणि महिमा तुला देतो. प्रभू देवा, तुझा न्याय समीप आलेला आहे. हे जगाची वेळ संपत आलेली आहे. प्रभू देवा, तुझ्या वचनात सांगितलं, तुम्ही आकाशाकडे पहा, ते विरून जाईल, ते विरघळून जाईल. पृथ्वीकडे बघा, ती जीर्ण होत चालली. पण माझा न्याय, जे माझा धावा करतात त्यांच्यासाठी माझा न्याय जवळ आलेला आहे. मी त्यांना घेऊन जाईल आपल्या बरोबर. प्रभू येशू, आज नवीनरित्या तू आम्हाला नवीन चितावणी दिलीस म्हणून तुझं मनापासून आभार मानतो. हो दे प्रभू येशू, फक्त तुझं गौरव आमच्या जीवनातून होते. सर्व गौरव, सर्व सन्मान आणि सर्व महिमा तुला देत. आज हे वचन आमच्यासाठी, आमच्या हृदयाशी बोललं, तुझे आभार मानतो. ही प्रार्थना आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात करतो, म्हणतो ऐकू द्या. आमेन. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बाबा, तुझे नाम पवित्र मानले जा, तुझे राज्य, तुझे इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज असते, आणि जसे आपल्याला तसेच त्यांच्या आम्हास, आणि आम्हास परीक्षेत नकोस, तर आम्हास वाईटापासून, कारण की राज्य, सामर्थ्य, ही सर्व का तुझीच आहे. आमेन. आता देवबापाची प्रीती, येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ राहू. आमेन. प्रियानो, बायबल मधून यशायाच्या पुस्तकातनं परमेश्वराचं वचन जे आपण आत्ताच ऐकलं, त्या सुंदरशा वचनाबद्दल परमेश्वराची स्तुती असो. आणि प्रियानो, वचनामध्ये आपण असं ऐकलं की परमेश्वराचा न्याय समीप आलेला आहे, पण त्याचबरोबर परमेश्वराचा उद्धार कार्य देखील सुरू आहे. आणि म्हणून प्रियानो, यावेळेस परमेश्वर तशा सर्व लोकांना तो म्हणत आहे की तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या, तुम्ही माझ्याकडे कान द्या. आणि म्हणून प्रियानो, आपण हाच प्रयत्न करूया की आपण आपलं लक्ष संपूर्णपणे परमेश्वराकडे केंद्रित करूया आणि आपण त्याची वाणी ऐकूया, आपण त्याचं वचन ऐकूया. आणि परमेश्वर जसं त्याने अब्राहमाला आशीर्वादित केलं, त्याची पत्नी सारा हिला आशीर्वादित केलं, तर अगदी त्याच प्रकारे प्रियांनो, परमेश्वर आज आपल्या सगळ्यांना आशीर्वादित करू इच्छितो. परमेश्वर मोशेला म्हणाला, अहरोन व त्याच्या मुलांना हे सांग, इस्रायल लोकांना आशीर्वाद देतात
देताना असे म्हणावे, परमेश्वर तुला आशीर्वाद देव व तुझे संरक्षण करो. परमेश्वर आपला मुख प्रकाश तुझवर पाडो व तुझवर कृपा करो. परमेश्वर तुझ्याकडे प्रसन्न मुख करो आणि तुला शांती देव. ह्या परिस्थितीमध्ये आम्ही या आशीर्वादाचा आपल्यासाठी व आपल्या परिवारासाठी या गीताद्वारे स्वीकारूया. The Lord bless you and keep you. Make his face shine upon you and be gracious to you. The Lord turn his face toward you and give you peace. The Lord bless you and keep you. Make his face shine upon you and be gracious to you. The Lord turn his face toward you and give you peace. Be upon you to 1,000 generations, and your family, and your children, and their children, and their children. May his favor be upon you, and 1,000 generations, and your family, and your children, and their children, and their children. May his presence go before you, and behind you, and beside you, all around you, and within you. He is with you, he is with you in the morning, in the evening, in your coming and your going, in your weeping and rejoicing. He is for you, he is for you, he is for you, he is for you. Be blessed.